पोलादपूरसाठी लवकरच क्रीडा संकुल उभारणार, यासह रस्ते पर्यटन विकासाला चालना देऊन ऑटोमोबाईल MIDCसाठी प्रयत्न करणार. चंद्रकांत कळंबे. पोलादपूर तालुक्यातील अनेक वर्षांची शिक्षकांची मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री व आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून क्रीडा संकुलन व ऑटोमोबाईल MIDCसाठी प्रयत्न सुरू असून हा संकल्प लवकरच साक्षात उतरवणार असे असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी लोहारे साने गुरुजी विद्यालय येथील तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे. पोलादपूर तालुका क्रीडा संकुलनासाठी निधी उपलब्ध आहे, मात्र जागेअभावी अनेक वेळा प्रयत्न करूनही यश आले नाही, अशी खंत व्यक्त करून पावसाळ्यानंतर आपण लवकरच क्रीडा संकुल उभारणार असल्याचे सांगून येणाऱ्या काळात तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त करून रस्ते व पर्यटन विकास साधण्याचा आपण संकल्प सोडला असून तरुण पिढीसाठी मी माझे राजकीय सामाजिक जीवन वाहून घेतले असून भविष्यात 36 गावातील विकासांच्या झोनसाठी वेळ आल्यावर आपण रस्त्यावर उतरून संघर्ष करू, मात्र ऑटोमोबाईल MIDCसाठी प्रयत्न करणार असल्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. त्याचबरोबर औद्योगिक समजले जाणारे धरण बाजीर येथील सावित्री नदीवर असून या धरणाचा तालुक्यासाठी फायदा होत नाही. वेळ आल्यास 36 गावातील जनता रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे. अन्यथा शासनाने पोलादपूर येथे ऑटोमोबाईल MIDCला मंजुरी द्यावी असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुमन कुंभार, गट शिक्षणाधिकारी संजय वसावे, शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंके, शिवाजी उतेकर, सहयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण, सहकार्यवाह सुभाष ढाणे, विश्वस्त सुखदेव मोरे, ॲडव्होकेट विनय हाटे, लीलाजी शेडगे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय दरेकर, शारीरिक शिक्षक संघटना अध्यक्ष राजू जाधव, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील, जिल्हा क्रीडा कार्याध्यक्ष किसन सुरवसे, समन्वयक दीपक सकपाळ, DD जाधव, क्रीडा शिक्षिका शुभांगी उतेकर, मुख्याध्यापिका माधवी देशमुख यांचेसह क्रीडा समन्वय, क्रीडा शिक्षक व खेळाडू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक सकपाळ यांनी केले आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. तालुक्याचा भाग आहे समाजामध्ये. मग पोलादपूर मंत्रीला जायचं कसं एवढ्या मुला लागेल, पुन्हा तो पुन्हा भराव मार्गे पुन्हा त्या ठिकाणी यावं लागेल. म्हणून त्यासोबत आम्ही ज्यावेळेला आम्हाला नियोजन कळलं, मग आपण उद्या मंजूर झाल्यानंतर जर एमर्जन्सी जागा आपल्याला उपलब्ध झाली आपण इथे बांधू. आपल्या ग्रामपंचायत हां नक्कीच चाललंय आपलं पॉईंटमध्ये सगळे इथे बांधू किंवा तिकडे बांधू. किंवा तिकडे जरी बांधलं तरी मला असं वाटतंय थोड्यातल्या मुलांना फार अवघड होईल. मग तो रस्ता आम्ही त्या नावाने जे काम केलं सिव्हिल हावरे हा रस्ता जवळजवळ 7.5 कोटी रुपयाचा मुख्यमंत्री ग्रामसभेचे कॉन्क्रीट रोड त्या ठिकाणी मंजूर केला. टेंडरला द्या 7.5 कोटीचा. म्हणजे आम्हाला ज्या क्रीडा संकुल होईल किंवा यासाठी हवे तर तिकडचे विद्यार्थी त्या विभागातले विद्यार्थी जर त्यांना इकडे यायला झाला तर त्यांना असा वळसा बरोबर यायला लागायचं. म्हणून तो 6.5 कोटी रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी मंजूर केला आमदार साहेबांनी. आणि लवकरच आपल्याला जे उलटं झालेलं आहे तो 10 मिनिटात ते 15 मिनिटामध्ये लोहाऱ्यामधून आपण पर्यटन सुरुवाला गेलो की डिग्री मार्गे 15 मिनिटामध्ये त्या विभागामध्ये आपला 5वा विभाग तिकडे आपण म्हणतो आणि तो 5वा विभाग आपला आहे. 4 विभाग इकडे आहेत, 5वा विभाग तो आहे. तर त्या विभागाला कनेक्टिव्हिटी होईल. शिक्षण क्षेत्रामध्ये मी जे आपले शिक्षक मंडळी आहेत आम्ही परिवार सोबत आणि आपला परिवार मग ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सुख वाटतं, तुम्हाला बरं वाटलं नाही असं वाटतं. 10 मिनिटामध्ये ते भोगल्यापर्यंत गेले. मग साहेबांना आम्ही पुन्हा बाळाजी हॉटेलला छान असं थांबवणे विनंती करू. म्हणजे चर्चा झाली आपल्या तालुक्याची. जिल्हा सरपंचांची